नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। अतिशय आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचं पवित्र पोर्टलवर अद्यापही स्वप्रमाणपत्र पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलं नाहीये। अशा उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे जी पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनच्या संदर्भात आहे। बघा मित्रांनो, जसं की आपणा सर्वांना माहितच होतं की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची जी शेवटची तारीख होती ती 6 जानेवारी 2025 होती। ही मात्र या ठिकाणी कायमच आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाहीये। परंतु फक्त एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे जी मुदतवाढीच्या संदर्भात आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि ही मुदतवाढ कितीपर्यंत झाली हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर कळणारच आहे। बघा मित्रांनो, परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील। त्याची जी शेवटची तारीख होती ती आजची तारीख किती आहे? 8 तारीख होती, आहे की नाही? परंतु आता या 8 तारखेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता ह्या 8 तारखेच्या ऐवजी ही जी शेवटची जी दिनांक जानेवारी 2026 म्हणजे 12 जानेवारी 2026 पर्यंत जे काही उमेदवार यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु स्वप्रमाणपत्र अद्यापही पूर्ण केलेलं नाहीये, तर ते करण्याची तुम्हाला शेवटची तारीख वाढवून मिळालेली आहे। त्यामुळे अतिशय आनंदाची बातमी ही त्यांच्याकरिता आहे ज्यांचं स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचं राहिलेलं आहे। मग मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ती जी सूचना आहे मी तुम्हाला पूर्ण वाचून सांगतो। नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणित करण्यासाठी 12 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याचा अर्थ काय मित्रांनो, की ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं होतं हे देखील जे उमेदवार होते यांची संख्या देखील खूप जास्त होती। मग ही संख्या लक्षात घेऊन ज्या काही विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या किंवा आम्हाला याच्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची संधी द्या, तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदत ही 8 जानेवारी 2026 पर्यंत होती, ती आता वाढवून शेवटी अजून 4 दिवस एक्सटेंड झालेली आहे, म्हणजेच 12 जानेवारी 2026 इथपर्यंत सगळे विद्यार्थी ज्यांचं पहा स्वप्रमाणपत्र करायचं बाकी आहे तसेच नोंदणी जे की करायची बाकी आहे तर त्यांना देखील काय येतं यामध्ये नोंदणी करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे। कारण खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांना अजूनही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे, ही संख्या लाखोंमध्ये आहे। मग आता लाखोंमध्ये असल्यामुळे वेळ लागत आहे, वेबसाईटचाही प्रॉब्लेम आहे, कोणाच्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असतो, काही काही विद्यार्थ्यांना काही अडचणी येतात, त्यामुळे त्या सगळ्या अडचणी विचारात घेऊन या ठिकाणी जे काही मंडळ आहे त्यांनी ही एक सूचना या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे की त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वप्रमाणपत्र करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी व नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणित करण्यासाठी, म्हणजे दोन्ही गोष्टी आल्या। नोंदणी करण्यासाठी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि नोंदणी केलेल्या ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं सर्टिफाय करायचं बाकी, तर त्या दोन्ही प्रकारच्या उमेदवारांना एक तर रजिस्ट्रेशन करून स्वप्रमाणपत्र करणे किंवा ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु स्वप्रमाणपत्र बाकी आहे, तर त्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे। त्यामुळे या मुदतवाढीचा फायदा घ्या आणि व्यवस्थितपणे आपले सगळे काही डॉक्युमेंट्स भरलेले आहेत का नाही, माध्यम व्यवस्थित लिहिलेले आहे की नाही, त्याच्यानंतर जे काही आपलं कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलेअर आहे, या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित पुन्हा तपासून पहा मित्रांनो। मी त्या संदर्भात व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ देखील पुन्हा बघू शकता मित्रांनो। हे जे स्वप्रमाणपत्र आहे आपलं, हे स्वप्रमाणपत्राची ही जी प्रत आहे तुम्ही अशी एक प्रत डाउनलोड करून घ्या मित्रांनो। या प्रतीमुळे काय होणार आहे की तुम्हाला ह्या ज्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थित समजणार आहे। काय मोबाईलवर लॅपटॉपवर तुम्ही जर किंवा नेट कॅफेवर घाई गडबडीत जर बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिसून येत नाही। एखाद्या वेळेस काय होते की आपला माध्यम असते मराठी आणि त्यामध्ये इंग्लिश लिहिलेलं असते, मग आता घाई गडबडीत लक्षात येत नाही, ज्यावेळेस प्रिंटआउट आपल्या हातात असते त्यावेळेस आपल्याला ते दिसते, म्हणून प्रिंटआउट काढायचा आहे, प्रिंटआउट काढून ठेवा, पुढे लागणारच असतात त्या आपल्याला, आणि त्या काळजीपूर्वक तपासा आणि सबमिट करा। आलं की लक्षात मित्रांनो? त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला ही जी गुड न्यूज म्हणता येईल ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा। त्याबद्दल काही
तुमच्या अडचणी असतील काही, त्या देखील तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता. आपण निश्चितच त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.